मंडळी नमस्कार। आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली ज्याला आपण पहिली पायरी म्हणतो विद्यार्थ्यांच्या ती 10वी आणि 10वीची बोर्डाची परीक्षा असते। जर 10वी व्यवस्थित सुटली तर पुढचा टप्पा आपल्याला पार करता येतो आणि जीवनामध्ये सक्सेसफुल मिळत असतं। आज महाराष्ट्र राज्यातली 10वीची बोर्डाची परीक्षा असल्यामुळे बरेच विद्यार्थी वेळेच्या आधी या ठिकाणी येऊन परीक्षा केंद्रावर गेलेले आहेत। आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल या परीक्षा केंद्रावर आहे। तिथं 10वीच्या बोर्डाच्या विद्यार्थी जी आत एंट्री करतात या गेट मधनं इकडं माझ्या पाठीमागच्या बाजूला जातात परीक्षा केंद्रावर एकदम कडक बंदोबस्त ठेवलेला आहे। या ठिकाणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार या बोर्ड परीक्षेला घडू नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर कॉपी सध्या या ठिकाणी करण्यात येता कामा नये। त्याचबरोबर परीक्षा केंद्रात जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्याच्या कडक सूचना केलेल्या आहेत। खरं तर 10वीची बोर्डाची परीक्षा ही 11 वाजता पेपर सुरू होणार आहे। स्टार्ट त्यांना 11ला त्यांच्या हातात प्रश्न पत्रिका मिळणार आहे। त्याच्या आधी एक 15-20 मिनिटं आधी उत्तर पत्रिका मिळेल आणि त्याच्यानंतर 11 वाजता बरोबर त्यांना पेपर मिळेल सोडवण्यासाठी, उत्तर पत्रिका सोडवण्यासाठी। 10:30लाच त्यांना या गेट मधनं आतमध्ये इकडे घेतलं होतं। त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांनी आणलेले जे काय असतील बॅग्स असतील, शाळेच्या बॅग्स वगैरे असतील सगळे या ठिकाणी ठेवलेलं आहे। पाक त्यांचं चप्पल शूज सुद्धा या ठिकाणी काढून ठेवलेला आहे। कारण आधी आपल्याला अनुभव आहे, विद्यार्थी जे आहेत अभ्यास न करता कुठं तर कॉपीच्या माध्यमाने 1-2-4 मार्क पाडूया, 1-2 टक्केवारी मार्क पाडूया म्हणून कॉप्या पाहिजे त्या ठिकाणी ठेवतात, लपवल्या जातात आणि त्याचा फटका बाकीच्यांना सध्या बसू शकतो। वेळ कमी असतो। 3 तासाचा पेपर आहे। 3 तास 10 मिनिटं एक्स्ट्रा बोर्डाने आज दिलेले आहेत। 3 तास 10 मिनिटं ही बोर्डाची परीक्षा त्यांना लिहावं लागणार आहे, व्यवस्थित पेपर लिहावा लागणार आहे। त्याच्यामुळे पालक सध्या चिंतेत आहेत की माझ्या विद्यार्थ्यांचं काय होणार किंवा माझ्या पाल्याचं काय होणार, व्यवस्थित लिहिल का पेपर, किती मार्काचा लिहिल। खरं तर वर्षभर आधी याचा अभ्यास केला पाहिजे, याचा प्रोटोकॉल घेऊन एक कॅटलॉग तयार करून विद्यार्थ्यांनी सध्या अभ्यासाची तशी रणनीती आखली असती तर पालकांना सध्या त्याची धाकधूक आजच्या दिवशी जो 20 तारीख आहे बोर्डाची परीक्षा पहिला पेपर आहे त्याची धाकधूक पालकांना सध्या लागली नसते। एवढं सगळं जर एक वर्ष आधी नियोजन करायला पाहिजे होतं, तसं विद्यार्थ्यांनी केलंय का ही कधी कळणार, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा कळेल बाबा खरंच विद्यार्थ्यांनी आपला किती अभ्यास केला, आपल्या पालकांनी किती अभ्यास केला। आज मात्र कडक बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याचं कारण असं की 12वीची परीक्षा बिहारला झाली, केंद्रावर आपलं परीक्षा केंद्रावर येण्यासाठी 3 मिनिटं 5 मिनिटं 9 मिनिटं लेट झाला म्हणून विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही। तेवढं कडक बंदोबस्त पेपर ठेवलं होतं। 3 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं लेट विद्यार्थ्यांना येण्या जाण्यात किंवा ट्रॅफिक मध्ये होऊ शकतो, किंवा परगावचा विद्यार्थी आहे निमशिरगावचा उदाहरणार्थ आणि जयसिंगपूरला त्याचं केंद्र पडलं परीक्षा केंद्र, गाडी मिळू शकते नाही मिळू शकते, त्याच्यामुळे लेट होतं। जर 3 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं जर लेट होत असेल आणि परीक्षा त्यांना पेपर द्यायला पहिला मिळत नसेल तर विद्यार्थ्यांचं दुर्भाग्य नाही। ह्या महाराष्ट्रातील या देशातील जे राज्यकर्ते आहे का नाही यांच्या नाकर्त्यापूर्ण होत आहे असं मला स्पष्ट या ठिकाणी म्हणायचं। त्याचं कारण असं आहे, तुम्ही आश्वासनं ढिगाने देता निवडून येण्यासाठी, परंतु ती पूर्ण करत नाही। वेळेत कधी तुम्ही एखादी सभा अटेंड केली राज्यकर्त्यांनी, ते सभेला तुम्ही वेळेत येत नाही, तास वेळ घालवता, तिथं येणाऱ्या सभेसाठी येणारी लोक अनेक 1-1 तास वेटिंगला थांबतात, तेव्हा तुम्हाला स्वतःला शिक्षा देऊ शकता का राज्यकर्ते म्हणून। विद्यार्थ्यांच्या पण आयुष्याचा विचार होता, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा तो प्रश्न होता, म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना भले 10 मिनिटं लेट होते परीक्षा केंद्राच्या पेपर द्यायला सोडवायला पाहिजे होतं, तुम्ही सोडवला नाही। आणि तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांची, क्रांतिकारी लोकांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, जिजाऊ साहेबांची नावं घेऊन राजकारण करता याचा लाज तुम्हाला वाटली पाहिजे। मुद्दाम मी आज खरं तरी बातमी करायला आलतो, कारण का 12वीची परीक्षे वेळेस ती जी रडत होती ना विद्यार्थी, केंद्रावर सोडलं नाही परीक्षा केंद्राच्या आतमध्ये त्यांना पेपर देण्यासाठी, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलतं। 9 मिनिटं लेट झालता, 3 मिनिटं लेट झालता, ती रडत होती पोरं सगळी बिहारची। याची लाज राज्यकर्त्यांना आणि केंद्रातील राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे, म्हणून मी खरं तरी बातमी करायला या ठिकाणी आलेलो आहे। विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, कोल्हापूर।